हाय नमस्कार, मी मनीषा अगदी आपली मनापासून स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये. बघा माझ्या फॅमिलीमधले ना म्हणताच येणार आहे. माझ्या गॅलरीमधले पण आहे ना हे 2 मेंबर आहे आणि यांची चिवचिवाटसह आहे ना आज सकाळची ना सुरुवात होते. आज सकाळची नाही, नेहमीचीच सुरुवात होत असते आणि यांचे आवाज ऐकल्याशिवाय ना तर सकाळ होतच नाही. खूप सुंदर वाटतं. सांगा बरं कोणाकोणाच्या बाल्कनीमध्ये असे दोन दोन एक दोन कितीही मेंबर येतात की त्यांच्या चिवचिवाटने ना अगदी सकाळची सुरुवात प्रसन्नतेने होत असते. चला तर मग यांची चिवचिवाटसह ना आज व्हिडिओला करू सुरुवात. स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात. चला आजचा विषय आहे ना भाड्याच्या घरात आहे. एखादी वस्तू तुटफूट झाली तर कितीचं नुकसान होतं ना तर ते बघूया. कसं आहे ना भाड्याचं घर म्हटलं ना की घरामध्ये काही ना काही गोष्टी ह्या घडतच असतात. नवीन गोष्टी ना हे बघा हे ना माझ्या किचनचा साईडचा कडप्पा होता आणि तो तुम्हाला ना असा सरकलेला दिसत असेल, पण तो आहे ना सरकलेला नव्हता. मी जेव्हा राहायला आली ना तर तेव्हा मी बघितलेलं नव्हतं. पण घरमालक पण ना चांगलेच असतात काही काही आणि काही काही थोडे स्ट्रिक असतात. आणि तर माझे घरमालक आहे ना तर खूप चांगले आहेत. त्यांनी मला ना 1 महिन्यानंतर सांगितलं की ताई तो कडप्पा ना तुमचा थोडा सरकलेला आहे तर तो बसून घ्या. तर मग खूप दिवसापासून हे काम करायचं चाललं होतं, पण फ्रीज त्याला आडवा होता म्हणून इतकं काही मनावर घेतलं नव्हतं. पण त्या दिवशी म्हटलं की फ्रीज साफ करू. फ्रीजचा तुम्ही तो ब्लॉग बघितलाच असेल. फ्रीज काढलं साफ करायला तर तेव्हा ह्या कडप्प्याची आठवण झाली की अरे हा कडप्पा आहे एकदम अलगद हातामध्ये आला. जर हा तो घेतला नसता तर खाली पडलं असतं आणि कितीचं नुकसान झालं असतं. तर बघा ना मग ते नुकसान होता होता वाचून गेलं. मग मिस्टर बोलले की चल आता मी ते फ्रीज काढलेलंच होतं, साफसफाई झालेली होती, चल आता कडप्पा आहे ना आपण बसवून घेऊ. तर हे बघा हे ना मी जिथून कडप्पे मिळतात ना तिथून हे ग्लू आहे ना मिळतो. तर हे 2 ग्लू आहे ना एका भांड्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं घ्यायचं आणि ते भांडं पुन्हा परत वापरत आणायचं नाही. तर असं कुठलंही घ्यायचं. तर मग आम्ही कुठं नव्हतं तर मग स्वराचंच खेळणं घेतलं एक आणि त्याच्या साह्याने अरे आम्ही स्वरा पप्पानी हे मिक्स जुगाड पण करत आहे. केलं बघ. हे बघ, ते झाकण असतं ना त्याच्याच पाठीमागे त्याला होल असतं, असं होल काढायचं. हं. त्या ट्यूबला होल पाडायचं म्हणून स्वरा घाईघाई गेली आणि सुई घेऊन आली, पण तिला माहीत नव्हतं की त्या झाकणाच्याच पाठीमागच्याच साईड असते की त्याला होल पाडायचं. तर हे बघा मिस्टरांनी ते मिक्स करून घेतलं लिक्विड आणि एक कुठे कसं व्यवस्थित बसतं ते पहिले बघून घेतलं आणि मग थोडंसं लिक्विड आहे ना ते मिक्स केलेलं ते असं लावून घेतलं. कसं आहे ना की कुठली गोष्ट जर असेल ना की आपल्याला इजा होऊ शकते तर ती काळजीपूर्वक केलेलीच बरी असते. तर मग ही ना यांनी ना अशी व्यवस्थित लावून घेतली आणि ह्या साईडला थोडंसं त्या कोपऱ्याला तिकडं त्या साईडला लागत नव्हतं म्हणून त्यांनी ना ह्या साईडला लावलं, जेणेकरून आपण जर दाब दिला ना तर ती कडप्पा आहे ना तो एकदम व्यवस्थित चिपकून जाईल. तर मग हे जो ग्लू होता ना तो इतका हार्ड होता ना की तो कुठल्या अंगाला जर लागला असता ना की डायरेक्ट कातडी सोलून निघाली असती. म्हणून ते बोलले की तू काय करू नको मीच करतो. तर मग मी म्हटलं ठीक आहे चला. तर मग त्यांनी ना असा व्यवस्थित असा लावून घेतला आणि तो अगदी ना 15 मिनटामध्ये इतका पक्का बसला ना की काही विषयच नाही त्याचा नाही का. इतका सुंदर बसून गेला. तर त्यांनी जे राहिलेलं लिक्विड होतं ना तेही आजूबाजूने लावून दिलं की जेणेकरून जर कुठे राहिलं वगैरे असेल तर ते व्यवस्थित लागून जाईल. तर मग हाच लावून घेतला आणि इकडे बघा दुसरीकडे पण माझं किचन वाट्याचं जे कॉर्नर होतं ना बघा ते कसं सरकत होतं हे. तर ते ना खूप मोठं सरकत होतं. तर मी आता ते व्हिडिओमध्ये तरी इतकं दाखवलं आहे, भरपूर मोठं होतं ते. तर मग म्हटलं का चला ते लिक्विड पण होतं ना तर मग ते लावून घेऊ. तर मग मी ना ते असं धरत होते. तर मिस्टर बोलत होतं त्याला उचकू नको, त्याला जर उचकलं ना तर पूर्णच ते निघून येईल म्हणून. तर मग मी ना थोडं थोडं करत होते, लावत होते आणि भीती पण वाटत होती की स्वराजवळ होती, जर का उडालं तर हाड असल्यामुळे लहान मुलांना त्याला लांबच ठेवायचं, पण ती ऐकतच नव्हती. मग मिस्टर बोलले का जाऊ दे तू नको करू दे माझ्याकडे, मी पटापट लावून घेतो. मग त्यांनी ना मग पटकन त्या आईस्क्रीम स्टिकच्या काडीने पटापट आहे ना ते लावून घेतलं. तर कसं आहे ना जेंट्सनी जर केलं ना तर मग थोडं बरं वाटतं की आपल्याला थोडं टेन्शन फ्री राहतो, व्यवस्थित लागतं म्हणून. हे बघा इथे जे क्रॅक झालेलं होतं ना इथून हे मध्यभागी झालेलं होतं, याच्यामुळे ना 2 साईडचे तुकडे ते पडून गेले असते, पण बरं झालं ना. चला तर अशा प्रकारे हा कडप्पा व्यवस्थित लागलेला आहे आणि तो हालत पण नाही आणि ह्या ग्लूने पटकन कवर करून घेतले. तर अशा प्रकारे हा कडप्पा पूर्ण झालेला आहे. आज आलेले आहे 2 पार्सल केलेले होते आम्ही मेशोवरून, 2 पार्सल मागवले होते. आज ते आलेले आहे, तुम्हाला दाखवायचे होते खास. तर स्वरा ओपन करणार आहे, तर बघूया त्याच्यामध्ये काय आले. लहान मुलांना ना हे चॅलेंजिंग गेम द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या बुद्धीचे ना आकलन शक्ती वाढत असते.
स्वराला नेहमी ना मी अशा काही ना काही गेम जे असतात ना ते मी तिला देत असते. त्याच्याने काय होतं ना का त्यांना एक्साइटेडमेंटमध्ये ना त्यांना खूप छान करायला आवडतं आणि ते केलं ना तर मग बरंही वाटतं. बघा ते व्यवस्थित तिने लावलं की नाही छान. आता दुसरा पार्सल उभं करू. उघडू उभं करू नाही, उघडू. अजून एक वस्तू मागवलेली होती ती म्हणजे ही चॉपिंग बोर्ड जो माझ्याकडे नव्हता. मग म्हटलं की नाही चला की मेशोवरून मागून बघूया. तर खरंच खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि लेंथलाही खूप छान आहे, मोठा आहे. तर तुम्ही नक्कीच हे बाय करू शकता. म्हणजे माझ्यानुसार तर हा छान आहे. तर किंमत आहे काही खूप महाग नाही आहे, आपल्याला परवडेल, खिशाला परवडेल इतकीच आहे. तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. चला तर मग अशी ही मेशोवरून आज खरेदी झालेली आहे आणि आज खूप खूप काम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या किचन ओट्याचा कडप्पा होता तो सरकलेला होता, म्हणजे मी राहायला यायच्या आधीच तो निघालेला होता आणि तो बसवण्याचं काम होतं. कारण स्वरा कशी लहान आहे, त्याला फ्रीज जरी आडवा असला तरी तर हल्ला आणि तो जर पडला तर तुकडा पडू शकतो आणि नुकसान होऊ शकतं. आणि तुम्हाला तर माहिती मग रेंटच्या घरामध्ये राहत असलेल्या लोकांना ती वस्तू पहिले जरी तुटलेली असली, जर रेंट मालकाला घर मालकाला माहीत असेल तर ते ॲक्सेप्ट करतात आणि ज्यांना माहीत नसेल तर ते म्हणतात की नाही तुमच्याचकडनं तुटलेली आहे आणि आपण रूम सोडताना आपल्याकडनं त्याचे चार्ज घेतात. त्यामुळे ना आम्ही त्यांना सांगून हे ना कडप्पा तो बसवून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूने पण ओट्याला तुकडा गेलेला होता, म्हणजे सरकला होता तो जॉईंट. तर तिथेही ते लोशन जे होतं ते लावून बसून घेतलेलं आहे. आता हे 2 पार्सल आलेले होते तेही ओपन करून झालेले आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.